नमस्कार. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्याची पाळी का येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एकेका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. तर विद्यार्थ्याला आत्महत्या करण्याची पाळी का येते त्याची प्रमुख कारणे: चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष, वेळेला महत्त्व नाही, वेळेचा आदर नाही, वेळेचं स्वागत नाही, वेळेप्रमाणे चालले नाही, अभ्यासाची मेहनतीची आवड नाही, स्वप्न ध्येय नाही, ध्यास चिंता काळजी नाही, मनात नाही, जबरदस्तीने अभ्यास करणे, ध्येय स्वप्न पूर्ण न होणे, नापास होणे, हार होणे, अपयश येणे, दुःख येणे, बिकट कठीण परिस्थिती येणे, चांगल्या गुणाची सांगड न घालणे, सावधान व सतर्क न राहणे, शिक्षणाला खेळ समजणे, सराव न करणे, वाईट गोष्टीच्या आहारी जाणे, नादी लागणे व मोबाईल या अनेक कारणामुळे विद्यार्थ्याला आत्महत्या करण्याची पाळी येते. म्हणून विद्यार्थ्यांनी सतत सावधान राहिलं पाहिजे, सतत सतर्क राहिलं पाहिजे. त्याने शिक्षणाला खेळ समजू नये, त्याने हार मानू नये, हिंमत हारू नये. अपयश आलं म्हणून, या दुःख आलं म्हणून, या हार झाली म्हणून, या इच्छा आकांक्षा पूर्ण नाही झाली म्हणून, या स्वप्न ध्येय पूर्ण नाही झालं म्हणून त्याने हार मानू नये, हिंमत हारू नये, धैर्य खचू नये. तर त्याने आणखी जोमाने, धैर्याने, निकाराने त्या संकटाचा, त्या अडचणीचा, त्या दुःखाचा सामना करावा आणि त्याने प्रयत्नांती परमेश्वर म्हणून आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा. यश नक्की मिळेल. परंतु अपयश आलं, या नापास झाला, या यश मिळालं नाही, या स्वप्न हे पूर्ण झालं नाही, या इच्छा आकांक्षा पूर्ण झाली नाही, या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, या हवे ते पाहिजे ते मिळालं नाही, म्हणून आत्महत्या करू नये, आत्महत्येच्या नादी लागू नये. परंतु विद्यार्थी नापास झाल्यामुळे, अपयश आल्यामुळे, हार झाल्यामुळे खचून जातो, त्याचं धैर्य खचून जातं, नाराज होतो, निराश होतो, त्याला पश्चाताप होतो आणि त्यामुळे त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि तो सरळ स्वतःला संपवून टाकतो. परंतु हे चुकीचं आहे. जीवन एकदाच मिळते, जीवन एकदाच येते आणि हे जीवन आनंददायक आहे, मजेदार आहे, सुंदर आहे, छान आहे, उत्साहवर्धक आहे. या जीवनाचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे. म्हणून जीवनाला खेळ समजू नका. जीवन काय पोरखेळ नाही, जीवन काय गारगोटी नाही की लगेच संपवायला. जीवन हे जगण्यासाठी आहे, संपवण्यासाठी नाही. जीवन जरी संकटमय, समस्यामय, दुःखमय असलं तरीही त्या संकटाचा, अडचणीचा, दुःखाचा सामना करावा लागतो. धैर्याने, निकाराने सामना करावा लागतो. तुमच्याजवळ काय नाही, तुमच्याजवळ सर्व काही आहे. मला हात आहेत, पाय आहेत, तोंड आहे, मला बोलता येते, मला ज्ञान आहे, बुद्धी आहे, डोळे आहेत, कान आहेत, सर्व काही तुम्हाला आहे. मग तुम्ही खचून का जाता? हिंमत का हारता? धैर्य का खचून जाता? निराश का होता? नाराज का होता? अरे अपयश येतच, संकट येतच, समस्या येतीच, दुःख येतच, हार होतेच. म्हणून काय स्वतःला संपवायचं? स्वतःचं जीवन बेचिराग करायचं नाही. हारमध्येच जीत असते, अपयशामध्येच यश असते, दुःखातच सुख असते. म्हणून कोणत्याही गोष्टीने, कोणत्याही कारणाने, कोणत्याही बाबीने, कोणत्याही प्रसंगाने खचून जाऊ नका, धैर्य खचू नका, नाराज होऊ नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. तर त्याचा निकाराने, धैर्याने सामना करा. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. सहजासहजी यश मिळत नाही, सहजासहजी जीवन सुंदर होत नाही, सहजासहजी आपल्याला काही मिळत नाही. ते आपल्याला कष्ट मेहनतीने मिळवावं लागतं. अपार कष्ट करून, अपार मेहनत करून, अपार श्रम करून, अपार परिश्रम करून, जिद्द चिकाटीने, आवडीने, गोडीने
विश्वासाने, आत्मविश्वासाने, दूरदृष्टीने, धैर्य, दिलासाने, ध्येय ठेवून, उदात्त ध्येय ठेवून, चांगुलपणा ठेवून, माणुसकी ठेवून, दूरदृष्टी ठेवून ते आपल्याला मिळवावं लागतं. त्याला आपलं स्थापन करावं लागतं. म्हणून खचून जाऊ नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. नापास झाली म्हणून, यश नाही मिळाली म्हणून, या स्वप्न ध्येय पूर्ण झाले नाही म्हणून तुम्ही खचून जाऊ नका, निराश होऊ नका. तर सावध व्हा, जागरूक व्हा. पुन्हा अशी चूक होऊ नये, पुन्हा आपण नापास होऊ नये, पुन्हा आपण अयशस्वी होऊ नये, पुन्हा अपयश येऊ नये, पुन्हा हार होऊ नये. यासाठी सावध व्हा, सावधान राहा, सतर्क व्हा. आणि पुन्हा काळजीने, ध्यासाने, ध्येयाने तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर असतो, म्हणून प्रयत्न करा, वारंवार प्रयत्न करा. आत्मविश्वास ठेवा, आत्मविश्वासाने, आवडीने, गोडीने पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तुमचं जीवन सुंदर होईल. तुम्हाला पाहिजे ते मिळेल, हवे ते मिळेल. तुमचे ध्येय, स्वप्न पूर्ण होईल. म्हणून आत्महत्येच्या वाटे जाऊ नका. तुम्ही आधी मनावर घेत नाही, अभ्यासाचं मनावर घेत नाही, आधी स्वप्न ध्येय ठेवत नाही, अभ्यासाचं मनावर घेतच नाही. तुम्ही अभ्यासाला टाइमपास समजता, शिक्षणाला खेळ समजता. खेळता, टाइमपास करता, मस्ती करता, मौज करता, वेळ वाया घालता, गप्पा मारण्यात, हिंडण्यात, फिरण्यात, मस्ती करण्यात, भांडणं करण्यात वेळ वाया घालता. शिक्षणाला महत्त्व देत नाही तुम्ही. तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजत नाही, तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळत नाही. तुम्ही मनावर घेत नाही, ध्यानावर घेत नाही, आवडीने गोडीने अभ्यास करीत नाहीत, आत्मविश्वासाने अभ्यास करीत नाही, उदात्त ध्येय ठेवून अभ्यास करीत नाही. परंतु वेळ निघून गेली आणि नंतर परीक्षा जवळ आली तेव्हा तुम्ही अभ्यास करता, कामाला लागता, अभ्यास करायला लागता आणि घाईगडबडीत अभ्यास करता, कसाही अभ्यास करता. आणि तेव्हा म्हणता की माझं ध्येय, माझं स्वप्न आहे, मी पूर्ण करीन. परंतु असं कसं शक्य आहे? शक्य नाही. आणि तुम्ही मग अशा घाईगडबडीत अभ्यास केल्यामुळे तुम्ही नापास होता, फेल होता आणि मग स्वतःला संपवून निघता. अरे पण चूक काय आहे, आपली चूक काय झाली, आपण कशात चुकलो, आपण का नापास झालो, कशामुळे झालो, कारण काय, आधी कारण शोधा. तुम्ही का नापास झाले, तुम्हाला यश का आले नाही, तुम्हाला अपयश का आले, तुमची हार का झाली, तुम्हाला संकट का आली, अडचणी का आल्या, समस्या का आल्या, याचं कारण शोधा. याचं कारण म्हणजे तुम्ही आधी पहिल्यापासून अभ्यासच केला नाही, वेळ वाया घातला, वेळेचं महत्त्व ओळखलं नाही, अभ्यासाचं महत्त्व ओळखलं नाही, जीवनाचं महत्त्व ओळखलं नाही, परीक्षेचं महत्त्व ओळखलं नाही आणि पहिल्यापासून तुम्ही अभ्यासच केला नाही. असा वेळ वाया घातला. दिवस गेले, परीक्षा जवळ आली आणि परीक्षा जवळ आली, तुम्ही अभ्यास केला. मग कसे पास होतात, कसं तुमचं ध्येय पूर्ण होईल? म्हणून पहिल्यापासूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आधी तुम्हाला सावधान राहावे लागेल, सतर्क राहावं लागेल, काळजी ध्यास घ्यावं लागेल. आधी अगोदर तुम्हाला सावधान राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल, ध्यास घ्यावं लागेल, चिंता काळजी करावी लागेल आणि आवडीने गोडीने इच्छा तयारीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. चांगला, सविस्तर, पद्धतशीर, व्यवस्थित जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल, वाचन करावं, लिखाण करावं लागेल, सराव करावा लागेल आणि त्यामुळे मग तुमचं सर्व पक्का होऊन जाईल, अभ्यास पक्का होऊन जाईल. सराव केला की मग ते सर्व पक्का होऊन जाईल आणि मग तुम्ही कसेच नापास होणार नाही, कसेच अपयशी होणार नाही, तुमची हार होणारच नाही, तुम्हाला जीत मिळेल आणि तुम्ही कोणतीही परीक्षा असो, कुठलीही परीक्षा असो, पास होसाल, चांगली पास होसाल. म्हणून जिद्द ठेवून, चिकाटी ठेवून, आवड ठेवून, गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, आत्मविश्वास ठेवून, दूरदृष्टी ठेवून, धैर्य धीर ठेवून, हिंमत ठेवून, साहस ठेवून, माणुसकी ठेवून, ध्येय ध्यास ठेवून तुम्ही अभ्यास करा. मन लावून अभ्यास करा, ध्यान लावून अभ्यास करा, मनातून अभ्यास करा, ध्यानातून अभ्यास करा. तरच तुम्हाला यश मिळेल, तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला हवे ते मिळेल आणि तुम्हाला आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. म्हणून आत्महत्या करण्याची पाळी काय येते याचं थोडं निरीक्षण करा, परीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. आपण कुठं चुकलो, आपण का चुकलो, आपण कशामुळे चुकलो, आपलं कारण काय, आपण का नापास झालो, कशामुळे नापास झालो,
तर यश का आले नाही याचं थोडं आत्मपरीक्षण करा, याचं थोडं निरीक्षण करा, परीक्षण करा. तेव्हा तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून जागरूक राहा, सावध राहा, सावधान राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.